आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 12वा. निर्मिती सहाय्य सीमा शेटे. सादर करते देविदास पारखी. सध्याच्या हालतीत बंबाट न काय खतरा दिसती. अबे इतक्या दिवस अमरावतीला गली होती ना ती, त्या सुबीच्या घरी, म्हणून चांगली दिसायला लागली. इथं असती तर दिसली असती झांबी. सगळं शिकून आली शहर गावातून, दिसायचं, चालायचं, पाहायचं. असं राजा म्हणाला. अमरावतीचं पाणी प्यायला आहे ती. त्या दोघांचाही बबनला राग आला, पण तो काहीच बोलला नाही. समोरच्या कूलरजवळ टीव्ही चालू होता. तिकडं पाहत राहिला. टीव्हीचं चॅनल सुरू होतं. अर्धनग्न गोऱ्या पान बायका पाण्यात पोहत होत्या. सालं आपल्याला तर किती दिवसाचं पोहायलाच भेटलं नाही. उन्हाळ्याच्या दिवसात खरी पोहायची मजा. असा विचार त्याच्या मनात आला. जगन तुपकराचे गिऱ्हाईक वाढले. तो धंद्यात मग्न झाला. तसा बबन उठला, बैल सोडले आणि सतीशच्या गॅरेजवर आला. आणली बी का तू बैल गाडी न्यायले? आजचे दिवस नाही होत गळ्या काम. अजून हाळ्या बसवायचा आहे, तुटी वेल्डिंग करायची. उद्याच करणार आता नव्या गाडीचं उद्घाटन. सतीश धुऱ्याखालच्या हाड्या वेल्डिंग करत होता. तो असं म्हणाला, गाडी न्यायला नाही आलो मी. मग आपली जुनी गाडी मोडली. आरे पाटे खतम झाले एका चाकाचे. अरे ते मुळं कोणाची तरी ट्राली पाहून नेऊन टाकतो घरी, नाही तर चाक पाहतो एखाद्याचं. टाकणं ऐकून भंगारमध्ये. तसंच करतो आता. पण बाप नाही ऐकू देणार. त्याचा लय जीव असते या जुन्या बारदान्यात. असं म्हणून बबन शेवाळे चारी अंगाने फिरून आपली नवी गाडी निरखू लागला. सगळा लोखंडी मामला. चाकं, धुरं, कठाडं, हाड्या, टँकर आणि खाली बॉल बेरिंगचे चाकं. बैल सोडून 2 माणसानं जरी जुवाट धरून ओढली तर गाडी पंगांग पडल. आता दणकावून ट्रिपा मारायच्या. आपल्या 7 पिढ्यानं कमावले नसतील एवढे पैसे कमवायचे. या पाणी टंचाईच्या दिवसात देवाच्या कृपेनं अशीच दरवर्षीच्या उन्हाळ्यात आपली बोर पिकाव. बंगलाच बांधतो मग आपण. दणकावून सुधारतो. लय लोक आले होते म्हणे गावातून तुपली टँकर गाडी पाहायले. लोकायला भलतंच कौतुक वाटायचं आहे. बबननं गाडी कशी बनवली म्हणून सगळे विचारत होते. तो शिवराम भुसारी तर म्हणे की अशीच एक गाडी आपल्याला बी बनवायची आणि ॲडव्हान्स बी देतो म्हणे आणून. काय? बबनला धक्काच बसला. सतीश मंगळे डोळ्यावर काळ्या चष्म्याचं खोकं लावून वेल्डिंग करत होता. निळ्या लाल ठिणग्यावर ठिणग्या उडत होत्या. त्या थेट आरपार आपलं काळीज जाळत आहेत असा बबन शेवाळीला भास झाला. काळजाला डागण्यास दिल्यासारख्या झाल्या. ते कशासाठी करून राहिले अशी गाडी? कशासाठी म्हणजे? असाच तुझ्यासारखा धंदा करायचा म्हणतात पाण्याचा. ते तर माणूस ठेवणार आहेत रोजाना गाडीवर. तुपला धंदा लय बरकतीचा आहे असं कानावर गेला आहे त्याच्या. त्याचं बोलणं ऐकलं आणि बबनच्या मनाचा घोळसा घोळसा झाला. देते वाटते हा माणूस मोपल्या पोटावर पाय. तो विव्हळला. डोळ्यापुढचं पैशाचं झाड भगवान भुसारी हलवून नेताना दिसला. त्याचं मन दडपून गेल्यासारखं झालं. चेहऱ्यावरचं तेज उतरलं. त्याचा चेहरा भयाण भकास दिसू लागला. हां, असंच चालते भाऊ आपल्या गावात. एकानं किराणा दुकान टाकलं की समजे तेच टाकतात. चक्की, मेटॅटोर, जीप एकाने घेतली की दुसरे घेतातच. आणि मग समजायचाच धंद्याचं बळगं बसतात मग हरी 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 करत. मेंढी वळण हाय रे नुसतं मेंढी वळण. त्याचं बोलणं ऐकलं आणि बबनची अवस्था कुसातून मोडल्या अवतासारखी झाली. तो भलताच उदास झाला. काही खरं नाही बबन ते.
बनवतील तेव्हा मानावं खरं. मला नाही खरं वाटत. काहून की तो पिराचा चढ कोणाच्या बैल चढून नाही येऊ शकत. तुझे बैलच पायानं कसे हापकले आता. अरे बाबा, गाडीच्या कामात आणि औतफाट्याच्या कामात लय फरक राहते ना. गाडीच्या कामानं बैल निरा नाम अडकल्यावानी होतात. समदे आतळे गोळा करत चालावं लागते ना भरतीच्या गाडीले, म्हणून ते गटाडतात. असं जवळ उभा राहून वेल्डिंगचं काम पाहणारा सोनाजी देवकर म्हणाला. तसं बबनने आपल्या बैलांकडे नव्या नजरेने पाहिलं. खरंच लयच खराब झाले आपले बैल. असं नाही जमायचं. सोय घ्यावं लागन त्याची. बाप पायठी झगडला, त्याचं काही चुकलं नाही. पण त्यानंच आज नाट लावली ना, आणि आजच्या कामाचा इचक डवना झाला. त्यानंच मनात म्हणलं असल, बबण्याच्या गाडीचं चाक मोडाय पाहिजे. बरं जातो गळे मी. बैल लय वढूडचे तंगाडले आहेत, त्याले आजचे दिवस आराम देतो. असं म्हणून तो निघाला. भोवतीनं सुसाटत वेगवेगळी वाहनं जात होती. रस्त्याच्या एका कडेनं मुरल्या छबिल्याच्या मागे तो जात होता. आता लय पैसा जवळ साठवला तर या शेपटाच्या मागं फिरणं बंद करावं. एखादी जीप नाही तर मेटॅडोर घ्यावं. असा विचार त्याच्या मनात उसळी मारू लागला. जवळच्या सीटवर रत्ना बसवायची, तिकडं दूर दूर फिरून यायचं. पैठणच्या धरणावर लई तुंबाळ पाणी आहे, आणि धरणाच्या काठावर दोघीनं गळ्यात गळे घालून बसायचं. एसटी स्टँडच्या आवारातून वळण घेऊन एक एसटी खामगावकडे वळत होती. तिच्यावरची छोटे कुटुंब सुखी कुटुंब अशी जाहिरात डोळ्यास दिसली. रत्ना आठवली आणि त्याच्या डोक्यात लाल त्रिकोण घट्ट झाला. पाय आपोआप प्रमोदच्या दुकानाकडे वळले. बैलांचे कासरे समोरच्या टेलिफोनच्या खांबाला अडकवले. दुकानासमोर येऊन उभा झाला. भिरभिर डोळ्यांनी दुकानातल्या वस्तू, मासिकावरचे चित्र पाहू लागला. आरसे, कंगवे, लाईट, स्नो पावडरचे डब्बे, साबणं, लेटर, वह्या, पेनची पाकिटं असं सटर फटर सामान सेल्फवर टापटिपीनं मांडून ठेवलं होतं. त्यामुळे दुकान सगळं झगझगीत वाटत होतं. तो सावध डोळ्यांनी सगळं पाहत होता. पण पूर्वी एकदा पाहिलेलं लाल त्रिकोणाचं पाकिट त्याच्या डोळ्यांना लागत नव्हतं. डोळे पुन्हा पुन्हा हिंदी फिल्मी मासिकावर जात होते. त्यावरची स्त्रियांची, नट्यांची छायाचित्र पाहून रत्नाची आठवण मनावर झुळूक होऊन उठत होती. रत्नाचा बी असाच एक फोटो काढायला पाहिजे. या हिरोईनी सारखीच दिसल नाही. बोला बबनराव, आज काऊन तुमचे बैल हातात? पाण्याची गाडी कुठे आहे? प्रमोदनं विचारलं. नवी गाडी बनवली मी आता, टायरच्या चाकाची. असं म्हणून तो तिथंच घोटाळत राहिला. मध्येच पानपट्टीवरून गुटखा घेतला. तो चघळत पुन्हा दुकान डोळ्यात साठवू लागला. तर एका कोपऱ्यात त्याला लाल त्रिकोणाचा डबा दिसला. तो मनात सुखावला. त्या खोक्यातलं पाकिट केवढ्याचं आहे रे? त्यानं बरोबर संधी साधून विचारलं. कोणत्या? त्या 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 कोपऱ्यातल्या त्या. त्यानं हात दाखवला. तसा प्रमोद नवले खळखळून हसला. अरे डायरेक्टच विचार ना, ते पाकिट केवढ्याचं आहे म्हणून.
1.5 रुपयाचं आहे ते, द्यायचं. दे बरं 2. असं म्हणून बबनने पटकन त्याच्या हाती 5 रुपयाची नोट दिली. त्यात काय एवढं लाजायचं, पटकन मागायचं. बोलताना प्रमोदने त्याला 2 पाकिटं दिली. ती त्याने इकडे तिकडे पाहत चोरासारखी पटकन खिशात लपवली. हे घेताना कोणतं बी गिऱ्हाईक असंच लाजतात, पण मी म्हणतो त्याच्यात तरी काय एवढं लाजण्यासारखं आहे. टी व्हीवर जाहिराती पाहता तवा नाही लाज वाटत. बारके चिरके पोरं पुरी मायबापाजवळ बसून पाहतात तवा नाही लाज वाटत. मग घेतानाच काऊन लाजायचं. अरे परिवार नियोजन हे काळाची गरज आहे. म्हणजे लोकसंख्या कंट्रोलमध्ये राहती, बुचू बुचू पैदास होत नाही कुत्र्या मांजरावानी. महाच सांगतो ना, 4 वर्षात 3 पोरं झाले असते मले, पण अजून एक बी नाही. तू पेपर वाचत नसशील गड्या तू या कामाच्या धबाडग्यात. म्हणून तुले सांगतो, अरे परदेशात तर लैंगिक शिक्षणासाठी शाळेत एक पिरियडच असते स्पेशल. असं बबन शेवाळेनं उगीच विचारलं. अन मागे धडपड झाली म्हणून वळून पाहिलं तर मुरल्याने बांधलेल्या कासऱ्याला ताण दिला होता. पुढं मान ताणली होती आणि एक पिवळट कागद तो खात होता. कोणीतरी शेवचिवडा खाऊन तिथं टाकला होता. साली आपल्या बैलास भूक लागली वाटते, बिचारा कागद खाऊन राहिला. अरे लोकशिक्षणाचा एक भाग आहे तो. तसं आपल्या देशात बी लैंगिक शिक्षण सुरू होणार आहे. शाळेतून कॉलेजातून समजा शिकवणार आहे. म्हणजे पुढे फालतू लफडे होत नाहीत. बिनबापाची औलाद पोसायसाठी शेरगावातून अनाथालय काढायचं काम पडणार नाही. प्रमोद भाषण दिल्यासारखं सांगत होता. बबन कंटाळला होता, तरी हो हो करून आपल्या बैलांकडे पाहत ऐकत होता. पण बोलता बोलता प्रमोद काहीतरी आठवावं तसा थांबला अन बबन शेवाळेकडे संशयानं पाहू लागला. त्याची ती नवी नजर बबनला असह्य झाली. त्याने डोळे चोरले, म्हणाला, बरं जातो गड्या, बैलाले भूक लागली माय, कागद खायला लागले बिचारे. तर प्रमोदने पुढं वाकून एकदम त्याचा हात धरला. अरे थांब, मले पहिले सांग, तू तर लग्न झालं नाही, मग हे कुठे चालवलं आणि कशासाठी चालवलं? हा साल मा लग्न होऊन तर मी उपाशी आहे, आंघोळीसाठी पाणी नाही म्हणून, आणि तू कुठे चरून राहिला? कुठे नाही काय नाही. हे 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 मुरले मुरले, हे हे छबले, हे 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 हे. असं म्हणून हाताला झटका मारून तो बैलांकडे पळाला. खांबाला अडकवलेले दावे मोकळे केले अन बैलांना गावाकडे पिटाळू लागला. एकदा मागे वळून पाहिलं तर प्रमोद त्याच्याकडे नवलाने पाहत आहे असं त्याला दिसलं. तसा तो वेगात पाय उचलू लागला. पण त्याच्या पुढचे बैल हळूहळू चालत होते. त्याच्यानं त्याचे पायात पाय अडकून ठेचाळू लागले. तेवढ्यात तंबाखू घोळत मोहन आला. अरे काय विचार चालला? म्हणताना त्याने तोबरा भरला. मौन्या, काही कामाची नाही का तुपली STD सेवा? तू यावर. अरे काऊन काय झालं बापा? लेका भैताळा, त्या बबण्यानं आता 1.5 रुपयावाला पाकिट नेलं आणि त्याचं तर लग्न होईल नाही. मग कोण आहे पुढची पार्टी माहीत आहे का तुले? नाही बागड्या. असं म्हणून मोहन काळेनं गुळणी टाकली. म्हणूनच म्हणतो काही कामाची नाही तुपली STD सेवा. जरा पत्ता लाव. बिलकुल, तू फिकीर नको करू आता. त्याच कामाला लागतो आणि लवकरात लवकर तुले डिटेल रिपोर्ट देतो. पण कोण असेल म्हणावं त्याच्या गल्लीत ते पुढची पार्टी? मोहन गल्लीतला एक एक चेहरा आठवत विचार करायला लागला तर त्याच्या डोळ्यापुढे एकदम राघोजी शेवाळेचा चेहरा आला. तसा तो पुढे पळाला. गेला लेकाचा बबण्या दूर गेला. आता कशाचा थांबत होता त्यो? कान कोंडलं झालं सालं. काऊन काय विचारत होता मोहन त्याला? विचारत नव्हतो, सांगत होतो.
नेमकाच मी त्या येट्यातून आलो तर त्याचा बाप डोकसं हानू हानू घेत होता आणि रडत आणि बोंबलत होता निरा. काहून भाव? कोण मेलं? कोणी मेलं नाही, पण कोणीतरी त्याच्या वावरातला कळब्याचा गुळ जाळला. त्याचा समदा कळबा जळून राग झाला रे. बबन बैल घेऊन अंगणात आला तेव्हा तिथली उदासी त्याच्या मनाला काचकुयरीसारखी झोंबली. कडब्याची सुडी जळाल्याची बातमी त्याला रस्त्यानेच समजली होती. निलेश सवडतकरने त्याला सांगितली होती. तेव्हा तो खुशीत घरी येत होता. अंगाअंगातून उंबर ओढ्याची सळसळ होती. तेवढ्यात त्याला हेअर सलूनवाल्या निलेशने बातमी सांगितली सुडी जळाल्याची, वैरण जळून राख झाल्याची, त्याचा बाप होगेच्या दुकानावरून रडून पडून गेल्याची. बातमी ऐकली आणि तो कपाळावरचा घाम पुसायला लागला. तर तेवढ्यात निलेश सवडतकर त्याला म्हणाला होता, अरे पण तुले काय घोर करायचं काम आहे? गंज पैसा कमावला तू पाण्याचा, घेता येईल इकत. या शब्दांनी त्याला राग आला होता. लेक हो, समध्याच्या डोळ्यात माह्या पैसा येते, पण त्यासाठी मी माहे बैल मातीत घालायला लागलो, रातन दिवस तोले घ्यायला लागलो, ते नाही कोणाला दिसत. अरे 1 रुपयाचा ब्लेड आणतो तू आणि तिच्या 10 दाळ्या घोटतो, 12 रुपये कमवतो. अरे जाय बिट्या, मजाक केली होती मी तुपली. समजे लोक बोलतात तेच बोललो मी, पण तुले राग आला. राग येणार नाही तर काय साले हो. समजा गाव आपल्या नावानं बोंबलते, पाण्याचा पैसा कमवला म्हणते, पाण्याचा पैसा. पण आज माही गाडी मोडली, 2000चं नुकसान झालं. 1500 पेंडी कळबा जायला, 3000चं नुकसान झालं. अरे नवी गाडी केली, तिले 15,000 रुपये लागले. तो खर्च नाही दिसत, फुटक्या डोळ्याच्याले. फक्त माही कमाई दिसते, माही कमाई. आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 12वा ऐकलात. वाचक स्वर होता आनंद जहागीरदार यांचा. सहभाग होता मनोज देशमुख, विकास पल्हाडे, प्रसेनजित देशमुख, सुभाष ढोले, किशोर कुकडे, सचिन म्हैसने आणि सूरज गोळे यांचा. निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं. सादर करते देविदास पारखी. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती.